नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा उघडा असतो। अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको। अडचणीत असाल तर स्वामी साथ देतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील। फक्त स्वामींना आदराने साथ घाला। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। येत्या 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे। या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे 1000 पटीने कार्यरत असते। त्यामुळे आपण जी काही सेवा करू ती सेवा ही प्रभावी ठरते। आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी दत्त महाराजांच्या, स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केल्या आहेत आणि त्यांना अनुभव देखील आले आहेत। तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ महाराजांची, श्री दत्त महाराजांची सेवा ही जरूर करायला पाहिजे। आता प्रत्येकालाच सेवा करणे शक्य होत नाही, कारण ही घरामध्ये लहान बाळे असतात किंवा बाहेर कामासाठी जावे लागते, ऑफिसला जावे लागते किंवा इतरही काही कामे असतात की त्यामुळे आपल्याला सेवा करणे जमत नाही, शक्य होत नाही। तसेच प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करू वाटते, कारण की गुरुचरित्र पारायणाचे तेवढे महत्त्व देखील आहे। तर आपल्यात गुरुचरित्र पारायण संपूर्ण करणे शक्य होत नाही, तर आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती व समृद्धी येईल। आपल्या देखील इच्छा नक्कीच पूर्ण होतील। तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्याआधी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। काहींना वाटते की सेवा करून काय होणार आहे, माझी इच्छा पूर्ण झाली नाही वा आपल्यावर संकटे येतच आहेत, पण वेळ काळ थांबत नाही, कोणालाही थांबवता येत नाही। कर्माचे भोग भोगूनच संपवतात। भक्ती केल्याने संकटे येणारच नाही असं कधी होत नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो। जसे की जिथे हात जाणार होता तिथे बोटांवर निभावेल, पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावे लागते। स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास अतूट असला पाहिजे। आता अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा, मग स्वामी चरित्र सारामृत पठण करा किंवा तारक मंत्राची सेवा करा किंवा गुरुचरित्र पारायण करा, पण आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे। आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो, त्यांच्यासोबत भांडतो देखील, पण खरं तर ते आपलं चांगलंच बघतात। एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असली तर ते आपल्याला नक्कीच देतात किंवा त्या गोष्टीसाठी उशीर लागत असतो। एखादी गोष्ट आत्ता चांगली असेल पण पुढे जाऊन ती जर आपल्यासाठी वाईट असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला कधीही देत नाहीत। त्यामुळे फक्त तुम्ही विश्वास हा अतूट ठेवा, तुमची इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील। आता आपल्याला गुरुचरित्र मधील एक अध्याय पठण करायचा आहे, तर तो म्हणजे गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा। तर हा अध्याय पठण कसा करावा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे। या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात, मनुष्य दुःख मुक्त होतो। घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं, आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। वास्तुदोष, पितृदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असलेल्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो। आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात। आता गुरुचरित्र पारायण करणे शक्य असल्यास आवर्जून
गुरुचरित्र पारायण करावे। गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रातील आपण 9वा अध्याय पठण करायचा आहे। हा 9वा अध्याय कधीपासून पठण करायचा तर आपण 21 दिवसाची सेवा करू शकता किंवा 11 दिवसाची सेवा केली तरी चालेल। आता 21 दिवसाची सेवा ही आपल्याला 25 नोव्हेंबर पासून करायची आहे। ही सेवा करण्यासाठी अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे की मी 21 दिवसाची सेवा करणार आहे। मग यासाठी एक नारळ, खडीसाखर घ्यायची आहे आणि हे घेऊन आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचे आहे किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे गेले तरी पण चालेल। तुमची इच्छा मनोकामना दत्त महाराजांना सांगायची आहे। अगदी मनापासून श्रद्धेने आपण आपली इच्छा सांगावी। तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहे, तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्रामध्ये हा अध्याय पठण करणार आहे किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण करणार आहे, जे काही आहे ते आपण स्वामीनारायणांना सांगायचे आहे। त्यानंतर नारळ आपण आणि खडीसाखर आपण तिथे ठेवायचे आहे। घरी आल्यानंतर संकल्प घ्यायचा आहे। संकल्प घेताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे। तुमचे नाव, गोत्र सांगायचे आहे। तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहात ते देखील सांगायचे आहे। त्यानंतर हे पाणी आपण त्या ताम्हणामध्ये सोडायचे आहे। तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही टाकू शकता। आता आपण गुरुचरित्रामध्ये 9वा अध्याय पठण करायचा आहे। देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आसन घेऊन बसायचे आहे आणि रोज गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे। आपण एक वेळ ठरवायची आहे। मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा सायंकाळी ही सेवा केली तरी पण चालते। फक्त दुपारी 12 ते 12:30 श्री दत्त महाराजांची, श्री स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते। त्या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही। अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकतात। फक्त मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर ही सेवा करू नये। मग मासिक धर्माचे जे काही 5 दिवस आहेत त्या दिवसामध्ये हा अध्याय पठण करायचा नाही। पुढे 5 दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा मध्ये जर सुतक आले तर ते दिवस आपल्याला गृहीत धरायचे नाहीत। पुढे तुम्ही 21 दिवस कंटिन्यू करायचे आहे। आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर अशा महिला व पुरुषांनी एकच श्लोकी गुरुचरित्र पठण करायचे आहे। आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठण केलं तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळत असते। हे एक श्लोकी गुरुचरित्र हे अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता। सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। ही सेवा करण्यासाठी अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे। नंतर तुम्ही 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सेवाही करू शकता। देवघरामध्ये अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण ही सेवा करायला सुरुवात करायची आहे। आता एक श्लोकी गुरुचरित्र अत्यंत साधे आणि सोपे आहे। दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी, तिथे हिंडत पातला भिलोवाडीची या संगमा, तेथुनी मठ गणगापुरी, वसे वारी दिनांचे श्रमा। या सेवेसाठी जास्तीत जास्त तुम्हाला 15 मिनिटे किंवा अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे। आता तुम्हाला अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती पण लावू शकता, श्रवण केले तरी पण चालेल। पण आपण जर ही सेवा केली तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते। फक्त आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेमध्ये आपल्या गॅप पडू द्यायचा नाही। मग एक दिवस सेवा केली, दुसऱ्या दिवशी आपण केली नाही असे करायचे नाही। तर आपल्याला रोज ही सेवा करायचीच आहे। आता ज्याच्याकडे वेळ नाही सेवा करण्यासाठी अशा व्यक्तींनी एखाद्या व्यक्तीला मार्ग दाखवायचा आहे स्वामी सेवा करण्याचा। मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देऊ शकता किंवा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ खरेदी करून दिला तरी पण चालेल। त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ वाचला त्याचे देखील फळ हे आपल्याला प्राप्त होत असते। पण अशा व्यक्तीला ग्रंथ द्यावा की जी व्यक्ती तो ग्रंथ वाचू शकेल। तसेच सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामींचा मार्ग दाखवणे।
कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानले की त्याच्या पुढच्या समस्या पूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता। तसेच ज्यांच्याकडे वेळ नसेल अशा व्यक्तींनी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करत राहायचा आहे। फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसं जप वाढत जातो तशी तशी परिस्थिती देखील सुधरत जाते व 6 लाख जप झाल्यानंतर या जपाची प्रचिती देखील येऊ लागते। या जपाने पैशांचा मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते। इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते। सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते। असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे। अगदी आपण स्वयंपाक करत असू किंवा घरातील कोणतेही काम करत असू, काम करता करता जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल। अगदी जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण देखील तुम्ही करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणी सोबत जरूर शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।